Hello student, welcome in today's session. Today we are going to learn about the classification of angiosperm. That in last session we have learnt about the angiosperm, but today that classes of angiosperms are dicot and monocot that we are going to study. There are two classes of angiosperm depending upon the cotyledons of the seeds. फुलं येणारी झाडं, बिया येणारी झाडं आणि फळं असणारी झाडं यांच्या पुढे दोन क्लासेस पडतात. सीड्स म्हणजेच बिया ज्या आहेत त्या बियांचे दोन भाग पडतात का बियांचा एक भाग असतो, त्यावरून अँजिओस्पर्मचं क्लासिफिकेशन होतं, विभाजन होतं. दोन क्लासेसमध्ये ज्या सीड्सला दोन कॉटिलिडॉन म्हणजेच दोन भाग पडतात त्या झाडांना आपण डायकॉटिलिडॉन्समध्ये क्लासिफाय करतो. And the plants which are having single cotyledons in their seeds, they are called as monocotyledons. Okay, these are two classes of angiosperm and they are classified on the basis of the seeds. Seeds वरून त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. That for example आहे हरभरा आहे, तूर आहे, मूग आहे, मसूर आहे, यांच्या सीड्सचे दोन भाग पडतात. त्यानंतर तांदूळ आहे, ज्वारी आहे, गहू आहे, यांच्या सीडचा एकच भाग आपल्याला व्हिज्युअलाइज होतो. तर ते सर्व येतात मोनोकॉट्समध्ये आणि पल्सेस समॉई सीड्स दे आर कम्स अंडर द डायकॉटिलिडॉनी. ओके, देन दॅट वी आर गोइंग टू स्टडी द डायकॉट्स अँड मोनोकॉट्स इन द कंपॅरेटिव्ह रेंज. आपण त्यांना कंपॅरिझनमध्येच म्हणजे त्यांच्या डिफरन्सेस सोबतच त्यांचा अभ्यास करूयात. ओके, दॅट द रूट्स इन केस ऑफ डायकॉट they are of taproot system. Taproot means a single root is present which is called as axillary root and some sub-axillary roots are present, sub-axillary roots are present, and this root system it is called as taproot system, ज्याला आपण थोडंसं branched root system म्हणू. And the monocot shows म्हणजे तांदूळ असेल, ज्वारी असेल, मका असेल यांचे रूट्स कसे असतात. दे आर शोईंग द ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम मीन्स all roots are coming or arise from the single point and they are called as adventitious root system. त्याला आपण काय म्हणूयात, ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम म्हणूयात. तर डायकॉटमध्ये असते टॅपरूट सिस्टीम आणि मोनोकॉटमध्ये असते ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. ओके, डायकॉटमध्ये स्टेम जे आहे ते ब्रांचड असतं. आपण तूर, मूग, मसूर, हरभरा, शेंगदाणा याच्यामधल्या झाडाला जर बघितलं तर ब्रांचेस असतात, मीन्स स्टेम इज ब्रांचड. मोनोकॉट्समध्ये मोस्ट ऑफ द टाइम स्टेम इज अनब्रांच्ड, सम टाइम इट इज ब्रांच, बट जास्तीत जास्त वेळा स्टेमला ब्रांचेस नसतात. जसं मका आहे, ज्वारी आहे, गहू आहे, सरळ वाढणारं स्टेम तुम्हाला दिसेल. शुगरकेन आहे, त्याला ब्रांचेस नसतात. आपण बघू हायर पॉईंट्सला, पीकला बंचेस असतात म्हणजे तिथे आपल्याला पानं बघायला मिळतील, पण स्टेम कसं असतं, अनब्रांच्ड असतं. Then leaves are showing the reticulate venation. What do you mean by the reticulate venation? A single leaf is there and when a midrib is there, center vein ला आपण midrib म्हणतो. From that midrib veins are arises and from that veins venlets are arises and that venation it is called as reticulate venation. जाळीदार जेव्हा वेन्सची अरेंजमेंट असते, ब्रांचड जेव्हा वेनची अरेंजमेंट असते त्याला आपण काय म्हणूयात, रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणूयात. अँड द लीव्ज शोईंग पॅरलल व्हेनेशन इन केस ऑफ मोनोकॉट. ऑल वेन्स आर अरेंज्ड पॅरलली टू इच अदर इन शुगरकेन, इन मेज, इन ज्वार. आपण बघूयात की पानामध्ये वेन्सची अरेंजमेंट ही एकमेकांच्या लॅटरल साईडला असते. दे आर पॅरलल अरेंज्ड विथ इच अदर. बट इन केस ऑफ डायकॉट द वेन्स आर अरेंज्ड इन अ रेटिक्युलेट मॅनर, इन अ दॅट नेटवर्क मॅनर अलॉंग विथ द मिडरिब. मिडरिबच्या बाजूला वेन आणि वेनलेट्स ह्या जाळीदार मॅनरमध्ये अरेंज्ड असतात. दॅट इज शोईंग द रेटिक्युलेट व्हेनेशन. त्याला आपण रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणूयात. ओके, फक्त यावरूनच नाही तर आपण बघतोय on the leaf surface there are many small pores are there for the gaseous exchange, for the transpiration, that is called as stoma or stomatal opening. आणि या स्टोमॅटल ओपनिंगच्या बाजूच्या दोन सेल्स असतात ज्यांना आपण गार्ड सेल्स म्हणूयात. डायकॉटिलिडॉन्सचे प्लांट्स त्यांचे लीफ दे आर शोईंग द किडनी शेप्ड गार्ड सेल्स. बघा, आणि ही मधली जागा म्हणजे स्टोमॅटा असेल पण हे गार्ड सेल कसे आहेत, किडनी शेप्ड आहेत. They are that stoma, it is guarded by the kidney shaped guard cells. ह्या दोन्ही गार्ड सेल्स आहेत आणि मधली जागा म्हणजे काय, स्टोमा किंवा स्टोमॅटा आहे. बट द मोनोकॉट्स
in monocots the leaf showing that stomata in the leaf showing dumbbell shaped guard cells. These are the dumbbell shaped guard cells, and in between the space that is called stomatal opening. Means monocot showing the that dumbbell shaped guard cells and the dicot showing the kidney shaped guard cells. Next, that flower they are showing the tetra or pentamerous symmetry. In dicot फुलं जी असतात जिथं सीड्सचे 2 भाग पडतात ते टेट्रा किंवा पेंटामेरस सिमेट्री दाखवतात. म्हणजे काय एक्झॅक्टली? फ्लावरचे 4 पार्ट्स पडतात, आपण म्हणू कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. दॅट 2 व्हेजिटेटिव्ह म्हणजे ग्रोथसाठी उपयोगी पडतात आणि 2 रिप्रोडक्शनसाठी उपयोगी पडतात. कॅलिक्स आणि करोला ग्रोथसाठी, देन अँड्रोशियम आणि गायनोशियम रिप्रोडक्शनसाठी. जेव्हा कॅलिक्सचे मेंबर्स म्हणजे सेपल्स, करोलाचे मेंबर्स म्हणजे पेटल्स, पाकळ्या असतील त्यांच्या खालचे एनलार्जमेंट जे सेपल्स असतील, देन अँड्रोशियम असतील आणि गायनोशियम असतील म्हणजे ओव्हरीचे कंपार्टमेंट असतील. ऑल दीज मेंबर्स ऑफ अ फ्लावर दे आर शोईंग मेंबर्स इन द रेंज ऑफ 4 or 5. 4 किंवा 5च्या पटीमध्ये पाकळ्या असतील, सेपल्स असतील, अँड्रोशियम असतील आणि गायनोशियममध्ये ओव्हरीचे कंपार्टमेंटसुद्धा 5च्या पटीत किंवा 4च्या पटीत असतील. जर पाकळ्या 4 आहेत, सेपल्स 4 आहेत, देन अँड्रोशियम 4 आहेत, तर ओव्हरीचे कंपार्टमेंट 4 आहेत. 4च्या पटीत 4, 8, देन 5च्या पटीत 5, 10, 15 असे. म्हणजे दॅट फ्लावर शोईंग द कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम अँड दर मेंबर्स इन द 4 and 5 ranges, therefore called as tetra or pentamerous symmetry in case of dicot, and the monocot showing the trimerous flower. Means the flower showing calyx, corolla, androecium and gynoecium in the range of 3, 6, 9, 12 अशा रेंजमध्ये आपल्याला काय बघायला मिळतील? कॅलिक्सचे मेंबर म्हणजे सेपल्स, करोलाचे मेंबर्स म्हणजे पेटल्स, देन दॅट अँड्रोशियमचे मेंबर्स म्हणजे अँथर्स आणि गायनोशियमचे मेंबर्स म्हणजे दॅट ओव्हरीचे कंपार्टमेंट, ओव्हिलचे कंपार्टमेंट, कार्पेल्स म्हणू. म्हणजे कार्पेल्स, स्टेमेन्स, देन कॅलिक्स, पेटल्स अँड द सेपल्स हे 4ही जे मेंबर्स आहेत आपल्याला कुठल्या पट्टीमध्ये बघायला मिळतील? 3 आणि 3च्या पट्टीमध्ये बघायला मिळतील. ओके, म्हणजे खूप गोष्टींवरून आपल्याला डायकॉट आणि मोनोकॉट काय करता येतात? ओळखता येतात. ओके, देन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इन डायकॉट प्लांट्स द सेकंडरी ग्रोथ इज प्रेझेंट अँड इन मोनोकॉट इट इज ॲब्सेंट. कशाला म्हणू आपण सेकंडरी ग्रोथ? आपण जेव्हा स्टेमचा टीएस घेतो तर सगळ्यात बाहेरची लेअर जी आपल्याला दिसते दॅट इज एपिडर्मिस. त्याच्या खाली जी आहे ते कॉर्टॅक्स आहे 2 ते 4 लेअरचं. त्यानंतर मधली जी डर्मा लेअर आहे दॅट इज एंडोडर्मिस. अँड एंडोडर्मिस टू सगळ्यात आतला जो भाग आहे झायलम आणि फ्लोएम, यामध्ये कॅम्बियम नावाचा टिश्यू प्रेझेंट असतो. द टिश्यू इन बिटवीन द एंडोडर्मिस अँड व्हॅस्क्युलार बंडल दॅट इज कॉल्ड ॲज कॅम्बियम. अँड इफ कॅम्बियम इज प्रेझेंट दॅट प्लांट इज that is called as secondary growth. That plant are having the secondary growth. मोनोकॉटमध्ये सेकंडरी ग्रोथ नाही आहे म्हणजे कॅम्बियम अब्सेंट आहे. डायकॉटमध्ये सेकंडरी ग्रोथ आहे म्हणजे कॅम्बियम प्रेझेंट आहे. ओके, ज्या झाडांमध्ये कॅम्बियम प्रेझेंट असतो त्याचं स्टेम हार्ड असतं, टफ असतं, स्ट्रेंथन असतं. मोनोकॉट्स दे आर हॅव्हिंग द वीक स्टेम अँड द डायकॉट हॅव्हिंग द स्ट्रॉंग स्टेम बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम. ओके, आता कॅम्बियम प्रेझेंट असल्यानंतर बघा काय होतं. व्हॅस्क्युलार बंडल कसे आहे डायकॉटमध्ये? आता जेव्हा झायलम आतल्या साईडला आहे आणि फ्लोएम बाहेरच्या साईडला आहे, कशाला म्हणू आपण? व्हॅस्क्युलार बंडल किंवा व्हॅस्क्युलार टिश्यू. प्रेझेन्स ऑफ दॅट व्हेसल्स विच आर कॅरिंग द water that is called xylem and presence of vessels which are carrying the food that is called phloem. Presence of xylem and phloem that is called as vascular bundles and they are having different type of arrangement in different types of plant. झायलम आणि फ्लोएमची अरेंजमेंट वेगवेगळ्या झाडांमध्ये वेगवेगळी असते. अल्गी आणि ब्रायोफाईटमध्ये ते ॲब्सेंट असतात, पण टेरिडोफाईट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्ममध्ये तिन्ही झाडांमध्ये हे प्रेझेंट आहे, तिन्ही प्रकारच्या झाडामध्ये. व्हॅस्क्युलार बंडल म्हणजे झायलम फ्लोएमच्या वेगवेगळ्या अरेंजमेंट आहेत. त्यातली एक अरेंजमेंट आपण बघू, कंजायंट कोलॅटरल. कशाला म्हणतात? व्हॅस्क्युलार बंडल कधी असतात? कंजायंट अँड कोलॅटरल. आता बघा तुम्ही, जेव्हा झायलम आतल्या साईडला असतील, आपलं जे आपण टीएस बघतोय कशाचं? स्टेमचं. जेव्हा झायलम आतल्या साईडला आहेत आणि त्याच्या बाहेरच्या साईडला फ्लोएम आहे, तेव्हा आपण त्याला काय म्हणू? एक्स स्टँड्स फॉर झायलम, पी स्टँड्स फॉर फ्लोएम. दॅट इज कॉल्ड कंजायंट कोलॅटरल. मोनोकॉटमध्ये आणि डायकॉटमध्ये दोन्हीकडे काय आहे? झायलम आतमध्ये आणि फ्लोएम बाहेरच्या साईडला. दॅट इज कॉल्ड कंजायंट कोलॅटरल. ओके, आता जर फ्लोएम आतमध्ये आहे, मध्ये झायलम आहे आणि फ्लोएम बाहेरच्याही साईडला आहे, इफ फ्लोएम दॅट प्रेझेंट ऑन द बोथ साईड ऑफ झायलम दॅट इज कॉल्ड बायकोलॅटरल.
ओके, बट इथं काय झायलम आतल्या साईडला, फ्लोएम बाहेरच्या साईडला, देअरफॉर इट इज कॉल्ड कंजा अँड कोलॅटरल. पण डिफरन्स कुठं आहे? जेव्हा झायलम आहे, मध्ये कॅम्बियम टिश्यू आहे आणि त्यानंतर फ्लोएम आहे, याला आपण काय म्हणू? दॅट वॅस्क्युलर बंडल इट इज कॉल्ड ॲज कंजा अँड कोलॅटरल अँड ओपन टाईप. And this type of vascular bundle in which xylem and phloem it is separated by the cambium. A cambium is tissue present or secondary growth is present between that tissue that is called as dicot. त्या प्लांटला आपण डायकॉट म्हणतो आणि त्या अरेंजमेंटला आपण काय म्हणूयात? दॅट कंजा अँड कोलॅटरल अँड ओपन टाइप ऑफ vascular bundles are present in dicot because of when cambium is present in between the xylem and phloem. And when there is no presence of cambium, मोनोकॉटमध्ये कॅम्बियम नसतो, मग झायलमच्या नंतर काय? फ्लोएमच आहे. दॅट वॅस्क्युलर बंडल इट इज कॉल्ड ॲज कंजा अँड कोलॅटरल अँड क्लोज्ड. वेन देर इज absence of cambium in between xylem and phloem, only xylem and phloem are present, and xylem present inside, phloem present outside, that is called conjoint and collateral type of vascular bundle. And if cambium is absent, that is called conjoint, collateral and closed type of vascular bundle. बघा पुन्हा एकदा, जेव्हा डायकॉटमध्ये झायलम आतल्या साईडला आणि फ्लोएम बाहेरच्या साईडला असतं आणि दोन्हीमध्ये कॅम्बियम प्रेझेंट असतं, त्याला आपण कंजायंट, कोलॅटरल आणि ओपन टाईप ऑफ वॅस्क्युलर बंडल म्हणू. आणि मोनोकॉट्समध्ये कंजायंट, कोलॅटरल आणि क्लोज टाईप ऑफ वॅस्क्युलर बंडल का म्हणू? कारण झायलम आणि फ्लोएमच्या मध्ये कॅम्बियम नाही आहे. झायलम आतल्या साईडला आहे, फ्लोएम बाहेरच्या साईडला आहे, म्हणून कंजायंट आणि कोलॅटरल. पण कॅम्बियम अब्सेंट आहे म्हणून क्लोज टाईप ऑफ वॅस्क्युलर बंडल. ओके, देन finally the examples of dicots are sunflower, that mango, then that is the China rose. Okay, various types of examples are there, all flowering, fruit having plants that is belongs to the dicots, in which seeds are having the two cotyledon. That groundnut is there, sunflower is there, safflower is there, China rose is there, mango is there, okay, watermelon is there. Then that examples from the monocots, they are maize, then that is the rice, then jowar, then wheat, sugarcane, etc. They are the examples from the monocotyledon. These are two classes of angiosperm, and this is a classification of angiosperm. Here the angiosperm is ended, and in next session we will study about the alternation of generation and the life cycle in case of plants, which are the types of life cycle, that is the diplontic, haplontic and haplodiplontic type of life cycles that we are going to study in the next session. Thank you student for today's video.